नमस्कार। मूर्तिजापूर शहरातील एका खासगी बालरोग तज्ञावर नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत। काही पालकांचे मत आहे की डॉक्टर उपचाराऐवजी केवळ पैसे कमावण्यासाठी लहान मुलांना विनाकारण दवाखान्यात दाखल करतात। यामुळे पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय। तर हा नेमका आरोप काय पाहूया। नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा डॉक्टर लहान मुलांच्या किरकोळ आजारावरही त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देतो। मुलांच्या प्रकृतीचा विचार न करता फक्त बिले वाढवण्यासाठी असं केले जात असल्याचा आरोपही आता पालकांनी केलाय। त्यामुळे काही पालक संतप्त सुद्धा झालेत आणि त्यांनी प्रशासनाकडे याची तक्रार करण्याची मागणी केली आहे। मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते। नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून या डॉक्टरांवर कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही। त्यामुळे प्रशासनाच्या या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जातोय। या प्रकारामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असून संबंधित विभागाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आपण बातमी पाहतोय आणि या प्रकरणामध्ये नागरिकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा राज्य वैद्यकीय परिषदेकडे अधिकृत तक्रार दाखल केल्यास प्रशासनाला याची दखल घेणे बंधनकारक होईल आणि या डॉक्टरांच्या चुकीमुळे पद्धतीमुळे त्रस्त झालेल्या पालकांनी एकत्र येऊन आवाज उठवल्यास या गैरप्रकाराचा पर्दाफाश करणे शक्य होणार असं सुद्धा येथील नागरिकांचं मत आहे। तुर्तास थांबूया, पाहत रहा ज्वालादीप न्यूज।